गेल्या सोमवारचं वचन सगळ्यांना लक्षात आहे? गए सोमवार का वचन सबको याद है? हाँ? किती जणांना लक्षात आहे? कितने लोगों को याद है? 1 2 3 4 5 बस बाकीचे ठीक आहे सांगा. आपल्याला तारण फुकट भेटलेले म्हणून तारण आपण तारणासाठी काम केलं पाहिजे. अजून सांगा. प्रभूची स्तुती असो म्हणून काम करा. आपल्या तारणासाठी काम करा. उदाहरणीने काम करू. आपण आज जाऊया योहान अध्याय 8 त्याचे 29 उसका 29. आज आपण 3 गोष्टी बघणार आहे ज्याच्यामुळे देव खुश होतो. आज हम 3 बातें देखने वाले हैं जिससे प्रभु खुश हो जाता तुमची है. इच्छा आहे ना की देव तुमच्यापासून खुश असावा? आपकी इच्छा है कि प्रभु आपसे खुश रहे? तुमची इच्छा आहे आपकी इच्छा है देव तुमच्यापासून प्रसन्न असावा कि प्रभु आपसे प्रसन्न रहे, आनंदित असावा? आनंदित रहे. तर मग 3 गोष्टी तुम्ही करा. तो 3 बातें आप करो. त्या 3 गोष्टी आपण पाहणार आहोत. और उस 3 बातें हम देखने आणि वाले हे हैं. तुम्ही करा तर जे आपण गीत गातो ना, प्रभु का आनंद है मेरी ताकत. प्रभु का आनंद है मेरी ताकत. जब आप प्रभु को आनंदित करोगे तो आप ताकतवर रहोगे. आणि जेव्हा तुम्ही देवाला आनंदित कराल तर तुम्ही शक्तिवान व्हाल. अगर आप ये 3 बातें करोगे तो प्रभु आनंदित रहेगा. आणि जर हे 3 गोष्टी तुम्ही केल्या तर देव आनंदित राहील. आणि देव आनंदित म्हणजे तुम्ही बलवान ताकद राहाल. प्रभु आनंदित तो आपके अंदर शक्ति रहेगा. वाचूया 8 अध्याय से 29. और 8 का 29. मेरा भेजने वाला मेरे साथ है, उसने मुझे अकेला नहीं छोड़ा क्योंकि मैं सर्वदा वही काम करता हूँ जिससे वो प्रसन्न होता है. ज्याने मला पाठवले तो माझ्या बरोबर आहे. त्याने मला कधी एकटे सोडले नाही, कारण त्याला आवडतात त्याच गोष्टी मी नेहमी करत असतो. आपण वचनासाठी प्रार्थना. हम वचन के लिए प्रार्थना डोळे करें. बंद करू. आंखों को बंद करें. तानाने गोड पवित्र सेनानिष्ठिता वचनाची वेळ आम्ही तुझ्या हातात देतो. वचनाच्या द्वारे तो आम्हाला समजवणारा, शिकवणारा, घडवणारा तो देव आहे. आम्ही लक्षपूर्वक वचन ऐकण्यासाठी तू कृपा प्रदान कर आणि वचन अर्थ समजण्यासाठी कृपा दे. यांच्या सगळ्यांची मन उघड, यांना वचन ऐकण्यासाठी कृपा कर. येशूच्या नावाने आमेन. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. इथे आपण पाहतो की येशू म्हणतो, और यहाँ पर हम देखते हैं कि यीशु कहता मी है एकटा नाहीये, मैं अकेला नहीं, कारण देवाने मला सोडलेलं नाही. क्योंकि पिता ने मुझे छोड़ा नहीं. ज्याने मला पाठवलेलं आहे जिसने मुझे भेजा मी है त्याला तीच कामं करतो जे त्याला आवडतं. और मैं वही काम करता हूँ जो उसे अच्छे लगते बघा हैं. तो तसंच म्हणतो तुझा. ज्याने मला पाठवले. हा आता येशूला कुणी पाठवलं? यीशु को किसने भेजा? हा पित्याने, देव पित्याने, परमेश्वराने, ज्याला या जगाचा देव म्हटला जातो त्या पित्याने त्याला पाठवलं. और पिता ने परमेश्वर ने जिसने इस सृष्टि को बनाया उसने भेजा. तो माझ्या बरोबर आहे. तो कुणाबरोबर आहे? वो किसके साथ है? येशू बरोबर. यीशु के साथ. तो कुणाबरोबर आहे? वो किसके साथ है? येशू म्हणतो माझ्या बरोबर आहे. यीशु कहता है वो मेरे साथ है. येशूच्या बरोबर आहे. यीशु के साथ है. मग येशूच्या बरोबर देव आहे मैं फिर यीशु के साथ परमेश्वर है. म्हणून त्याला कधी एकटेपणाची जाणीवच नाही झाली. तो उसको कभी भी अकेलेपन का एहसास हुआ ही नहीं. कारण तो बघा काय म्हणतो, क्योंकि वो क्या कहता है देखो, त्याने मला कधी एकटे सोडले नाही. देव पित्याने येशूला कधीच एकटं सोडलं नाही. और पिता परमेश्वर ने कभी भी यीशु को अकेला नहीं छोड़ा. तुम्हाला एकटेपणाची जाणीव होते? आपको अकेलेपन का एहसास होता है? असं वाटतं ना की मी एकटी आहे, माझं कोण नाही. अरे ऐसा लगता है ना कि आप अकेले हैं, आपके साथ कोई भी नहीं. हा नाही वाटत. पहिलं मला सांगा, कोणाला वाटतं म्हणून एकटं वाटतं? और किसको अकेलापन का एहसास होता है? दोघांना मी उत्तर देते. मग और दोनों को मैं उत्तर देती हूँ. का वाटतं का नाही वाटत? और क्यों लगता है क्यों नहीं जर लगता. तुम्ही नाही बोललात मला नाही वाटत तर मग मी उत्तरच नाही सांगणार का वाटतं. अगर आपने बोला कि नहीं लगता तो मैं आपको उत्तर ही नहीं दूंगी. जर कोणी एक सुद्धा जर मला भेटला की हा मला एकटं जाणीव होते कधी कधी तर मी उत्तर देईन. आणि का तुम्हाला एकटं वाटत नाही तर मग त्याचंही मी उत्तर देईन. और क्यों आपको अकेलापन लगता नहीं उसका भी मैं उत्तर दूंगी. कोई एक है का? कोणी आहे का? कोई ऐसा नहीं ठीक है. आहे. तृप्ती बोलते की तिला एकटेपणाची जाणीव होते. और तृप्तिदायी बोलते हैं कि उसको अकेलापन का एहसास होता है. हा तेच मी म्हणत नाही की तुम्हाला रोज होतं. कधीतरी होतं ना. कभी ना कभी तो होता ही है. कधीतरी होतं ना. कभी ना कभी तो होता ही है. जेव्हा तुम्हाला एकटेपणाची जाणीव होते और जब आपको अकेलेपन का एहसास होता है त्यावेळेला उस समय देवाची उपस्थिती तुमच्यापाशी नसते. और परमेश्वर की उपस्थिति आपके पास नहीं आणि है. त्यावेळेला तुम्हाला देवाच्या जवळ जाण्याची जास्त गरज असते. और उस समय आपको प्रभु के ज्यादा निकट जाने की जरूरत है. आणि देवाला जे आवडतं ते काम करायची गरज असते. और प्रभु को जो अच्छा लगता है वो काम करने की जरूरत रहती है. जेव्हा तुम्ही
एकटेपणाची जाणीव होते. और आप परमेश्वर के निकट नहीं है इसलिए आपको अकेलेपन का एहसास होता है। देवावरून तुमचे डोळे हटलेले आहेत. और प्रभु की आंखें आपकी ओर से हट गई है, तुमचे डोळे देवाकडून हटलेले आहेत. आपकी आंखें परमेश्वर की ओर से हट गई है। म्हणून तुम्हाला जेव्हा आपण जास्त जगामध्ये लोकांमध्ये दुसऱ्यांकडे पाहतो, वा किती आनंदित आहे, त्यांचं किती छान आहे, त्यावेळेला एकटेपणाची जाणीव होते. और संसार में हम देखते हैं कि इसका कितना अच्छा है, वो कितना अच्छा रह रहा है, तो उस समय हमें अकेलेपन का एहसास आपली होता है। देवावरून नजर हटलेली आहे. मतलब हमारी आंखें परमेश्वर की ओर से हट गई है, म्हणून आपल्याला एकटेपणाची जाणीव होते. इसलिए हमें अकेलेपन का एहसास होता है। येशू म्हणाला, मी जगाच्या युगापर्यंत म्हणजे समाप्तीपर्यंत मी तुमच्या बरोबर आहे. और यीशु ने कहा कि जगत के अंत तक मैं तुम्हारे साथ म्हणजे हूँ, तो आपल्या बरोबर आहे. मतलब वो हमारे साथ है। पण का आपल्याला एकटेपणाची जाणीव होते? तो क्यों हमें अकेलेपन का एहसास होता तर है? आपण त्याला अनुभवत नाही. क्योंकि हम उसका अनुभव त्याला नहीं लेते, कारण आपण त्याला नाही बघत, क्योंकि हम उसको नहीं देखते, तिथं बघतोय. हम वहाँ पर देख रहे हैं, आपल्या परिस्थितीला बघतोय. हमारी परिस्थिति को देख रहे म्हणून हैं, एकटेपणाची जाणीव होते. इसलिए अकेलेपन का एहसास होता है। आणि जर तुम्हाला कोणाला एकटेपणाची जाणीव होत नसेल, और अगर आप किसी को अकेलेपन का आपको एहसास नहीं होता याचा है, अर्थ आहे तुम्ही देवाच्या अनुभवात आहात. और इसका अर्थ है कि आप प्रभु के अनुभव में हैं, तुमचे डोळे देवावर लागलेले आहेत. आपकी आंखें परमेश्वर की ओर लगी मग हुई जर है। कधी एकटेपणाची जाणीव झाली ना, तो जब कभी अकेलेपन का एहसास हुआ ना, लगेच म्हणायचं, प्रभू मला माहित आहे तू माझ्या बरोबर तो आहे. तुरंत बोलना है कि प्रभु मुझे मालूम है कि आप मेरे साथ हैं। येशूला एहसास झाला और यीशु को ऐसा एहसास हुआ जेव्हा त्याची वेळ जवळ आली. जब उसका समय नजदीक तर आया। पुढे पुढे जर तुम्ही अध्यायात वाचत गेला और आगे के अध्याय में अगर आप पढ़ते जेव्हा जाओगे, यूनानी त्यांचा शोध, येशूचा शोध घेत होते, तेव्हा त्याला कळालं की आता माझी वेळ आलेली आहे. और यूनानी लोग जब उसको ढूंढ रहे थे तो उसको मालूम पड़ा कि यीशु मेरे बरेच साथ आ जणांनी गया है। येशूला सोडलं होतं. और बहुत से लोगों ने यीशु को छोड़ दिया त्यावेळेला था, त्याला एकटेपणाची जाणीव झाली. और उस समय उसको अकेलेपन का एहसास हुआ था, खूप वेळा तो एकटेपणातून गेलाय. और बहुत बार वो अकेलेपन के एहसास से गया जेव्हा है। त्याचे शिष्य त्याला सोडून गेले, जब उसे शिष्य उसको छोड़कर चले एकटाच गए, राहिला. वो अकेला ही था। क्रूसावर सुद्धा तो एकटाच होता. कलोरी क्रूज पर भी वो अकेला ही था। तेव्हा शेवटच्या क्षणाला देव पिताही त्याला सोडून गेला. तेव्हा त्याला जास्त दुःख झालं. तो म्हणाला, हे माझ्या परमेश्वरा, हे माझ्या परमेश्वरा, तू मला का सोडलंस? और आखिर की क्षण में उसका पिता भी उसको छोड़कर चला गया, तब उसने कहा कि हे मेरे पिता, हे मेरे पिता, तूने मुझे क्यों छोड़ म्हणून दिया? तो सर्वात अगोदर जिवंत झाल्यावर त्याने आपल्याला म्हणाला, मी तुला कधी सोडणार नाही, मी तुझ्या बरोबर आहे. म्हणून आपल्याला कधी एकटेपणाची जाणीव तो होऊन देत नाही. और इसलिए जिंदा होने के बाद सबसे पहले यीशु मसीह ने कहा कि मैं तुम्हें कभी न छोड़ूंगा, कभी न त्यागूंगा, मैं तुम्हारे साथ रहूंगा। इससे हमें कभी भी अकेलेपन का एहसास नहीं होता। जेव्हा तुम्ही जरी प्रार्थना केली नाही, तुम्हाला एकटेपण वाटतंय, और आपने प्रार्थना नहीं की कि हम आपको अकेलेपन का एहसास हो तरी रहा पण है, देव स्वतःहून, येशू स्वतःहून तुम्हाला जाणीव करून देतो, मी आहे ना तुझ्याबरोबर. और फिर भी यीशु खुद से आपको जताता है कि मैं हूं ना तेरे साथ। आतून त्या फिलिंग्स येतात, अंदर से वो फीलिंग्स आती त्या है, भावना येतात आणि तुम्हाला जागृत करतात की अरे जरी तुला हेच प्रेम करत नाही, हे नाही करते, तुझ्यावर हा नाही, ही नाही, तो नाही, काय नाही, पण मी आहे. और आपके अंदर से ऐसी भावनाएं आती है कि भले ही आपके साथ कोई भी नहीं, ये व्यक्ति नहीं, वो व्यक्ति नहीं, पर देख मैं तेरे साथ हूँ। म्हणून येशू म्हणतो, मी एकटा नाही. इसलिए यीशु कहता है मैं अकेला मला नहीं, एकटेपणा, मी देवाने मला एकटं सोडलं नाही. और प्रभु ने मुझे अकेले नहीं का छोड़ा। सोडलं नाही? क्यों नहीं त्याचं छोड़ा? उत्तर तो म्हणतो, उसका उत्तर वो देता है, कारण त्याला आवडतात त्याच गोष्टी मी नेहमी करत असतो। त्याला जे आवडतात त्याच गोष्टी देव, येशू म्हणतो, मी तेच करतो. म्हणून देव मला सोडत नाही. और उसको पिता को जो अच्छा लगता है वही काम मैं करता हूँ, इसलिए यीशु कहता है कि पिता ने मुझे कभी छोड़ा नहीं। हा, आपण पण तसंच करायचे की येशूने आपल्याला सोडू नये, देव पित्याने आपल्याला सोडू नये, म्हणून देवाला जे आवडतात त्याच गोष्टी करायच्या. और हमें भी ऐसे ही करना है कि यीशु हमें नहीं छोड़े, पिता परमेश्वर हमें नहीं छोड़े थे, हमें जो उनको जो बातें अच्छी लगती वही बातें हमें भी करनी है। आता बाई जेव्हा लग्न केल्यानंतर ती आपल्या नवऱ्याला खुश का करते? और स्त्री शादी होने के बाद अपने पति को खुश क्यों करती है? हाँ, त्याचं मुख्य कारण आहे की तिच्या नवऱ्याने तिला सोडू नये, और उसका मुख्य कारण यही रहता है कि उसके पति ने उसको छोड़े नहीं, सदैव तिच्याबरोबर असावं, वो हमेशा उसके साथ रहे, तिलाच प्रेम करावं. उसे ही प्यार करे। म्हणून ती सदैव त्याचे कपडे धुते, घर सांभाळते, है ना. तर तिला काही पगार भेटतो? इसलिए वो हमेशा सारे घर का काम करती है, उसको क्या पगार मिलता है? ना. बाहेर जर ती काम करायला गेली, और बाहर अगर वो काम करने के लिए भांडी गई, धुवायला, कपडे धुवायला गेली, बर्तन घसने के लिए, कपड़ा धोने के लिए झाडू गई, पुसायला गेली, झाड़ू पोछा करने के लिए जेवण गई, बनवायला गेली, खाना बनाने के लिए गई, पैसे नाही भेटणार? वो पैसा नहीं मिलेगा? भेटेल ना. मिलेगा ना? तरी पण ही ती त्याला खुश का करत असते? पर वो अपने पति को खुश क्यों करती रहती रोज है? साफ करते, और घर हमेशा साफ घरात करती है, 2-3 वेळा झाडू मारला जातो, और दिन भर में 2-3 बार झाड़ू मारते है हैं, ना. भांडी दिवसभरात किती वेळा पडतात, और दिन भर बर्तन भी कितना गिरता है, है ना. सकाळची, दुपारची, रात्रीची, सुबह का, दोपहर का, रात का, चहाची, चाय का, है ना.
सतत पडत असतात. और बारंबार बर्तन गिरते हैं। जेवणाची चोचले किती असतात घरात. और खाने का चोचला कितना रहता है घर में। वेगळे वेगळे पदार्थ रोज बनवत असते. और अलग अलग पदार्थ वो बनाती है। है ना. मग हे ती का करत असते. और वो ये क्यों करती ते है। सुद्धा बिना पगाराचे. वो भी बिन पगार की। कारण तिची अशी इच्छा असते की तिचा नवरा सदैव तिचा राहावा, तिला कधी सोडून जाऊ नये. क्योंकि उसकी यही इच्छा रहती है कि जो उसका पति वो उसका ही हमेशा रहे, वो कभी भी उसको छोड़कर नहीं जाए। तसंच प्रियानो, आज देवाची पण इच्छा हीच आहे की आपण जर देवाला खुश करायचे तर मग देवाला जे आवडतं त्याच गोष्टी करायच्या. और वैसे प्रभु की यही इच्छा है कि अगर हमें प्रभु को खुश करना है तो जो बातें प्रभु को अच्छी लगती है वही बातें आज हमें भी करनी है। बायको करून पुरुष का आणतो. और जो पुरुष है वो पत्नी कर कर क्यों लेकर आता है। त्यासाठी घरातली कामं करायला इसीलिए कि घर के वो काम करे आणि त्याला आनंदित करायला. और उसको आनंदित करने के लिए। हा. हेच पोरींना कळत नाही. और यही लड़कियों को समझना नहीं। पोरी काय विचारतात, माझं लग्न करायचंय. लड़कियां क्या सोचती है मुझे शादी करना है, मुझे शादी करना हे है। काम आईकडे करत नाही. बघा ना, किती भाग्यशाली पोरी आईकडे भांडी घासत नाही, और कितने भाग्यशाली वो लड़की है जो बाकी प्रकार है, बर्तन नहीं करती, कपड़ा नहीं झाडू करती, नाही, झाडू लोट करत नाही. और झाड़ू पोछा नहीं करती। तिथं जाऊन घराचं सगळं काम करून घेतात. और शादी होने के बाद वहाँ पर वो सब तो आईला सांत्वना देतो, अगं माझं लग्न लाव, तुला आराम देतो. वो अपनी माँ को सांत्वना देता है कि तू मेरी शादी करवा के दे, मैं तुझे आराम दूंगा। बोलतात ना, सगळे पुरुष असेच बोलतात ना. सारे पुरुष ऐसे बोलते अरे हैं। माँ, तू कितना काम करती है, मेरी शादी लगा दे, तुझे आजी बहू लेकर आऊंगी, तू वो कर देगी तेरा सारा काम. आणि आई तो किती काम करते, एकदा माझं लग्न लावून दे, एकदा मी सून आणली घरामध्ये तर ती सगळं काम करते, तुला आराम दे। जे लग्नाच्या अगोदर करत नसतात ते लग्नानंतर करतात. जो शादी के पहले नहीं करते वो शादी के बाद करते हैं। तुम्हाला कळालं. तर मग तसंच का ते करतात, कारण देवाला, त्याला नवऱ्याला खुश करायचं असतं. मग तसंच आहे ना, आपल्याला पण देवाला खुश करण्यासाठी देवासाठी काम करायचं, देवाला जे आवडतं ते काम करायचं. और वैसे ही हमें भी प्रभु को खुश करने के लिए जो बातें प्रभु को अच्छी लगती है वही बातें हमें करनी है। मग 3 गोष्टी बघायच्या ज्याच्यामध्ये देवाला त्या गोष्टीने देव खुश होतो. कोण खुश होतो? देव. देव खुश होतो. और 3 बातें ऐसी हैं जिससे परमेश्वर खुश हो जाता है। पहिली गोष्ट, पहली बात, इब्रीकरांचं पत्र अध्याय 11 त्याचं 6. इब्रानियों की पत्री अध्याय 11 उसका 6। इब्रानियों की पत्री हिब्रू चैप्टर 11 वर्स 6. अध्याय 11 उसका 6। इब्रानियों की पत्री अध्याय 11 उसका वचन 6. इब्रिकरांचं पत्र अध्याय 11 त्याचा 6। विश्वासाशिवाय, देवावर अवलंबून राहिल्याशिवाय, पहिला पॉइंट देव सांगतो विश्वास. पहली बात परमेश्वर बताना है विश्वास। तुमच्यामध्ये विश्वास असला पाहिजे. आपके अंदर विश्वास होना चाहिए। दुसरा कसा? वो भी कैसे? सगळ्यांवर नाही, सबके ऊपर नहीं, फक्त देवावर. सिर्फ परमेश्वर के एक ऊपर। मात्र देव. एकमात्र जीवित परमेश्वर एक के आहे. ऊपर। और परमेश्वर एक है। बायबल सांगतं देव एक आहे. बाइबल बताती है परमेश्वर एक है। एक विश्वास, एक विश्वास, एक परमेश्वर, एक परमेश्वर, एक प्रभू, एक प्रभु, एक बपतिस्मा, एक बपतिस्मा, एक चर्च. और एक ही चर्च। कळालं? म्हणून लक्षात ठेवा, इसे याद रखो। आपल्याला नाक किती आहे? हमें नाम कितना है? है ना. म्हणून एकच प्रभू आहे. इसे एक ही प्रभु है। म्हणून देव एक आहे. त्या एकाच देवावर विश्वास ठेवायचा आहे. और परमेश्वर एक ही, उसके ऊपर ही हमें विश्वास करना आणि है। बघा काय सांगताय, त्याच्यात 2 पॉइंट आहे. विश्वासामध्ये 2 पॉइंट सांगितले. विश्वासाशिवाय, देवावर अवलंबून राहिल्याशिवाय देवाला संतुष्ट करणे शक्य नाही। हा. ज्या कोणाला देवाकडे यावयाचे असेल, पहिली गोष्ट, ज्याला देवाकडे यायचं असेल त्याने देव आहे। पहिली पॉइंट सांगतो, तुझा विश्वास कसा असला पाहिजे? देव आहे, हा पहिला पॉइंट. और परमेश्वर है, ये पहला पॉइंट। विश्वासामध्ये कसा विश्वास पाहिजे की देव आहे, और विश्वास में कैसा विश्वास होना चाहिए कि परमेश्वर है। असा विश्वास पाहिजे और ऐसा विश्वास चाहिए प्रत्येक परिस्थितीत. हर परिस्थिति में। हा, देव आहे ना, और परमेश्वर है ना, सगळं ठीक होईल. सब ठीक हो जाएगा। देव आहे ना, परमेश्वर है ना, या जरा तुम्ही बरा होईल. और इस बीमारी से मैं मुक्त हो देव आहे जाएगा। ना, परमेश्वर है ना, सगळं काही, सगळं देव करेल. और सब कुछ परमेश्वर अच्छा असा करेगा। विश्वास पाहिजे. और ऐसा विश्वास होना म्हणजे चाहिए। पहिला आहे, देव आहे हा विश्वास पाहिजे. और दुसरं, वो त्याचा मनापासून शोध करणाऱ्यांना तो प्रतिफळ देतो। त्याच्यामध्येच विश्वासामध्ये देव म्हणतो फक्त विश्वास ठेवू नका, परंतु माझा शोधही करा. और सिर्फ विश्वास नहीं रखना पर मुझे ढूंढना भी। मग शोधायचं कसं? तो कैसे ढूंढना है मुझे? कहाँ कहाँ तुझे मैं ढूंढूं. बोला, कुठे शोधायचं? बायबलमध्ये. बाइबल में। पुढे
देवाच्या वचनात, कहाँ पर परमेश्वर के वचन में, मंडळीमध्ये, कलीसिया में, स्तुती आराधनामध्ये, स्तुति आराधना में, वचनामध्ये, वचन में, त्याच्यामध्ये आपण देवाचा शोध करायचा. और उसमें हम परमेश्वर को ढूंढना है. कसं शोधायचं? तुम्ही रोज कसे शोधाल? तो आप रोज कैसे ढूंढोगे? जेव्हा तुम्ही प्रार्थनेला बसता म्हणजे तुम्ही देवाचा शोध करता. जब आप प्रार्थना में बैठते हैं मतलब आप परमेश्वर को ढूंढ देवाचा रहे हैं. विनंत्या करता, तुमच्या प्रस्तुत करता म्हणजे तुम्ही देवाचा शोध करताय. और प्रभु के सामने आप अपनी प्रार्थना विनती को प्रस्तुत करते मतलब आप परमेश्वर को ढूंढ रहे हैं. ज्या वेळेला तुम्ही काही काम करायच्या अगोदर तुम्ही विचार करता, देवाला विचारता, मी हे करू का? हे योग्य आहे का? और कुछ भी काम करने से पहले आप परमेश्वर को पूछे, प्रभु ये सही है कि मैं ये काम करूँ क्या? त्याचा अर्थ तुम्ही त्याला शोधताय. उसका अर्थ है कि आप उसे ढूंढ रहे हैं. माहिती म्हटलं फक्त विश्वास नाही, परंतु विश्वासाबरोबर तो आहे आणि त्याचा शोध करणं. और सिर्फ विश्वास नहीं पर विश्वास के साथ वो परमेश्वर है और दूसरा बात उसे ढूंढना. आणि त्याच्यात लिहिलेलं आहे याच्याने देव काय होतो? संतुष्ट. और उसमें लिखा है कि उसके द्वारा परमेश्वर संतुष्ट हो जाता है, खुश हो जाता है, प्रसन्न हो जाता है. असंच वाचलं ना तुमच्या बायबलमध्ये? ऐसे पढ़ा ना आपकी बाइबल तिथे में. लिहिलंय विश्वास ठेवल्यावर प्रतिफळ पण आहे, तुम्हाला प्रतिफळ देव देईल. और विश्वास रखने से आपको प्रतिफल भी मिलेगा. दुसरा पॉइंट, दूसरा पॉइंट, दुसरं काय करायचंय? दूसरा क्या करना है? स्तोत्र संहिता 147, और भजन संहिता अध्याय 147, Psalm 147 भजन संहिता अध्याय 147, वर्स 10 and 11, त्याचं 10 आणि 11. और सदस्य 11. स्तोत्र संहिता 147, भजन संहिता अध्याय 147, त्याचं 10 आणि 11. और सदस्य 11. वायू वेगाने पळणाऱ्या घोड्याच्या वेगाचे त्याला कौतुक नाही. हा, देवाचं वचन काय सांगतं? घोडा बघितलाय कसा हव्यासारखा उडतो ना, पळतो ना, त्याच्याने देव खुश होत नाही, असा त्याचा अर्थ आहे. मानवाचे सामर्थ्य त्याच्या दृष्टीने क्षुद्र आहे. हा, माणूस जेवढा बलवान आहे, सामर्थ्य मोठी मोठी कामं करतो किंवा खूप अशी, त्याच्यानेही देव खुश होत नाही. आपले भय बाळगणाऱ्यांवर, जो देवाचं भय बाळगतो त्याच्याने तो खुश होतो. जो परमेश्वर का भय मानता है उससे परमेश्वर खुश हो जाता है. भय आपल्यात आहे कसं आपण समजायचं? तो हमारे अंदर भय है, हमें कैसे मालूम पड़ेगा? ज्या गोष्टी देवाला नाही आवडत आपण नाही करत, किंवा ऐकून टाकून हे विचार करून हे नाही करायचं देवाला, त्याची जाणीव तुम्हाला सदैव असते. बाबा मी आज चर्च रविवार देवाचा दिवस आहे, मी चर्चला नाही गेलो, म्हणजे याचा अर्थ आहे माझ्या देवाचं भय नाही. और रविवार है, चर्च में जाने का दिन है, पर मैं आज चर्च में नहीं गया, मतलब मेरे अंदर परमेश्वर का भय नहीं आज है. देवाची प्रार्थना आहे, और आज परमेश्वर की प्रार्थना है जायला पाहिजे, आठवड्याचा एक दिवस द्यायचा आहे, और जाना चाहिए, हफ्ते का एक दिन लेना है. मला रविवारी नाही जमलं तर ॲटलीस्ट सोमवारी तरी मी आलं पाहिजे ना. और मुझे संडे को नहीं हुआ तो मुझे सोमवार को तो आना चाहिए ना. नको, मी जातो, आज प्रार्थना आहे. नहीं, आज मैं जाता हूँ, आज प्रार्थना हे है. भय ज्याच्यात असतं तो काय करतो? हे करतो. ये भय जिसके अंदर होता है वो इन बातों को करता है. हो बाबा देव आहे, मी जर खोटं बोललो, कुणावर वाईट नजर बघितलं, देव मला मारेल, नको हे करायला. और नहीं बाबा, अगर मैंने झूठ बोला तो प्रभु मुझे मारेगा, अगर मैंने किसी के ऊपर बुरी नजर डाली तो प्रभु मुझे मारेगा. ज्याच्यात हे विचार असतात, दैव असतात, त्याच्यात भय असतं. और जिसके अंदर ये सोच विचार रहते हैं उसके अंदर परमेश्वर का भय असं तो रहता है. वागतो पण. और वैसे वो अपना बर्ताव भी करता है. देवाला जे आवडत नाही ते करत नाही. और परमेश्वर को अच्छा नहीं लगता वो बात वो नहीं करता. तर त्याच्याने देव खुश होतो. म्हणजे देवाचं भय ज्याच्यात असतं त्याला देव त्याच्याने खुश होतो. और जिसके अंदर परमेश्वर का भय रहता है उससे परमेश्वर खुश हो जाता है. आणि आपल्या दयेची अपेक्षा करणाऱ्यांवर तो संतुष्ट असतो. काय लिहिलेलं आहे? जो त्याच्या दयेवर आशा ठेवतो, त्याच्या प्रेमावर आशा ठेवतो की हा एक दिवस माझा देव सर्व काही करेल, मी एक दिवस नक्की स्वर्गात जाईल, माझा देव सर्व, ही जी आशा आहे आपली, ती आशा जो ठेवतो त्याच्यावर देव खुश होतो. और जो दया के ऊपर और प्यार के ऊपर आशा रखता है कि नहीं मैं एक दिन जरूर स्वर्ग में जाऊंगा, परमेश्वर के पास जाऊंगा, ये जो आशा जो व्यक्ति रखता है उससे परमेश्वर खुश हो जाता है. हा दुसरा पॉईंट तुम्हाला कळाला? ये दूसरा पॉइंट आपको समझ में तिसरा. आया. और तीसरा इब्रीकरांचं पत्र 11 त्याचं 16. इब्रानियों की पत्री अध्याय 11 उसका 16. हिब्रू चॅप्टर 11 इब्रानियों की पत्री अध्याय 11 वर्स 16. उसका 16. तिथे हे जी वचनं मी तुम्हाला दिली आहेत ना, और ये जो वचन मैंने आपको दिया है तिथं ना, लिहिलं आहे देव ह्याच्याने प्रसन्न होतो. और वहाँ पर लिखा है कि प्रभु इन बातों से प्रसन्न होता है. 11:16. पण त्यांची तशी मुळीच इच्छा नव्हती. ते स्वर्गासाठी जगत होते आणि आता मी त्यांचा देव आहे असे म्हणण्याचे देवाला लाज वाटत नाही, कारण त्याने त्यांच्यासाठी स्वर्गीय शहर सिद्ध केले आहे. एक मिनिट.
13:16 वाचा. सॉरी, 13 का 16. 13:16. 13 का 16. चांगले ते करण्यास आपल्याजवळ जे आहे. हा, एक मिनिट. काय केले? पहिला पॉईंट त्याच्यामध्ये तिसरा मुद्दा सांगतो, चांगलं करणं. अच्छा करना. देवाला आवडतं, देव त्याच्याने खुश होतो जेव्हा तुम्ही चांगलं करता. और प्रभु तब खुश हो जाता है जब आप अच्छा काम करते हैं. दुसऱ्यांचं दूसरों का स्वतःचं पण खूप कामे. असं चांगली चांगली कोणती कामे आहेत? अच्छे अच्छे कौन से काम है? प्रार्थना करणं, प्रार्थना करना, देणं, चोच में आना, दानदशांश देणं, दान दशांश देना, आराधना करणं, स्तुति आराधना करना, बाजूवाल्यांना मदत करणं, और पड़ोस वाले को मदद करना, क्षमा करणं, क्षमा करना. लोक आपल्याला त्रास देतात, लोग हमें तकलीफ देते हैं, माफ करणं, उनको क्षमा करना त्यांचं राग पकडून न ठेवणं, और उनका गुस्सा पकड़ कर न रखना. ह्याला चांगली कामं म्हणतात. और इसे अच्छे काम बोलते हैं. चांगली कामं म्हणतात. जर रस्त्यात आपल्याला एखादं कोण पडलेलं दिसलं, आपण त्याला मदत करणं हे चांगलं काम आहे. और रस्ते के ऊपर अगर कोई हमें गिरा हुआ दिखाई दे तो उसे उठ खड़ा करना ये अच्छा काम कोणाचं है. पाकिट भेटलं तर आपण त्याला पुन्हा रिटर्न करणं हे आपलं चांगलं काम आहे. और किसी का पाकिट हमें मिला तो उसे वापस रिटर्न देना ये अच्छा काम है. खूप चांगली चांगली काम आहेत. बहुत अच्छे अच्छे काम है. ती चांगली कामं करणं वो अच्छे काम करना. आणि आपल्याजवळ जे आहे त्यात गरजवंतांना वाटेकरी करण्यास विसरू नका. जे आपल्याकडे आहे, आता आपल्याकडे काय काय आहे? अभी हमारे पास क्या क्या है? तांदूळ आहे, गहू आहे, रेशन आहे, पैसे आहेत. चावल है, गेहूं है, राशन है, पैसा है, कपड़ा है. हा, ह्याच्यात वाटणं. और इसे बांटना. बघा ना, घरात एका घरामध्ये जर तुम्ही 2 भाऊ राहतात किंवा 2 बहिणी राहतात, और एक घर में 2 भाई या फिर 2 बहनें रहती है. कपडे वाटतो का? कपड़े बांटते ही क्या? हे माझे हे घालू नको, और ये मेरा इसे नहीं पहनना. है ना? फाडशील तू, तो उसे खराब खराब करशील तू, खराब कर देगी वो. नाही घालायचं नाही माझं. और मेरा नहीं पहनना. माझ्या घरात हात लावला, खराब झालं ना, है ना? माझा मोबाईल का घेतलास? मेरा मोबाइल दे दिया. त्यात वाटायला आपण साधं घरातल्या वस्तू आणि उपयोगी वस्तू वाटून घेत नाही तर आपण गरजवंतांना, तिथे काय लिहिले? गरजवंतांना आपल्याकडे जे आहे ते वाटणं कसं जमेल? और उपयोगी वस्तु हम नहीं बांट पाते तो जो जरूरतमंद है उनको हम वस्तु कैसे बांट पाएंगे? देवाचं वचन सांगतात गरजवंतांना वाटणं. और प्रभु का वचन कहता है जरूरतमंद लोगों जेव्हा को कोणी देना. येतं आपल्याकडे आणि आपल्याकडे वस्तू मागतो, और जब कोई हमारे पास आता है हमारी वस्तु मांगता है आपण त्यांना देणं, हम उन्हें देना, वाटणं उन्हें बांटना हे गरजेचं आहे. ये जरूरी है. पण जर आपण गरजवंतांना, बाहेर लोकांना, अविश्वासींना किंवा बाजूवाल्यांना वाटतोय, हम अविश्वासी लोगों को जो अड़ोस पड़ोस में रहते हैं उनको हम बांट रहे हैं घरातल्या लोकांना आपण वाटत नाही. पर हमारे घर के लोगों को हम नहीं बांटते हैं. देव काय म्हणतो? जा घरापासून सुरुवात कर. और प्रभु कहता है कि क्या पहले घर से शुरुआत कर. असंच बोला ना. ऐसे ही बोला ना. पहिलं काय कर? घरावर. मी स्वतः जाणते, एक मुलगा आपल्या आईने पैसे मागितले और एक लड़की के पास उसकी माँ ने पैसा मांगा. मला बाळा 50 रुपये दे. और बेटा 50 रुपए दे. किती? कितना? 50 रुपये. 50 रुपए. त्याने नाही दिले. उसने नहीं दिया. सकाळपासून ते संध्याकाळ 4 वाजेपर्यंत ती मागत होती. और वो सुबह से लेकर शाम के 4 बजे तक वो मांग रही बाळा थी. मला 50 रुपये दे. बेटा मुझे 50 रुपए दे दे. ना रे, दे ना, देना, मला गरज आहे. मुझे जरूरत है. आणि तिच्या बाजूवालीने बोलली, और उसके पड़ोस वाले ने बोला बाळा मला 500 दे. बेटा मुझे 500 दे. त्याने 500ची नोट दिली. उसने 500 का नोट दिया. ती आई बोलली की तुझ्याकडून सकाळपासून 4 वाजेपर्यंत 50 रुपये फक्त मागितले, और उस माँ ने कहा कि मैं सुबह से लेकर शाम के 4 बजे तक तुझसे सिर्फ 50 रुपए मांग रही तू हूँ. मला दिले नाही. तूने मुझे नहीं दिए. तिने तुला काय मदत केली नाही, तुला वाढवलं नाही, तुला दूध पाजलं नाही, तुला जेवण दिलं नाही, तुझं नाव ठेवलं नाही, तुझ्यासाठी काहीच केलं नाही. तिने फक्त 500 रुपये मागितले. तू पटकन तिला 500 रुपये दिले. और उस औरत ने तुझे बड़ा नहीं किया, तुझे दूध नहीं पिलाया, तेरी सारी जरूरतों को पूरा नहीं किया, तुझे नाम नहीं दिया. तो उस औरत ने तुझसे 500 रुपए मांगा और तूने तुरंत दे दिया. तू निघून गेला. वो चला गया. रागाने फडफड रे का बाबा तोंड बंद कर. वो गुस्से में आकर चला गया. आपण आहे ना मोस्टली बाहेरवाल्यांशी खूप असं दाखवतो की आपण खूप चांगले आहे. और बाहर वालों को हम बहुत दिखाते हैं कि हम बहुत अच्छे हैं. इतकं चांगलं. हा बोला मावशी, अगं. हा बोला काकी, हा बोला काका. आणि आईला हा ऐकलं ना शाबास अरे का काकी आला नाही तुम्ही चर्चला, है ना? आणि त्या आईला नाही का गावाशी आलीस परत कळलं आपणच
वचन आलं म्हणून मला आज देवाला विचारलेलं कोणतं वचन देऊ म्हणून. और मैंने प्रभु को पूछा कि आज कौन सा वचन है। गेल्या वेळी वचनावर जोर दिला गेला होता. और कई बार वचन के ऊपर जोर दिया था आणि वचनामध्ये एवढी शक्ती आहे, और वचन में इतनी शक्ति त्याच्यात है आपल्याला कामं करायची. और उसमें हमें काम करने हैं। आता या सोमवारी काय वचन? अभी सोमवार को क्या वचन? वचन प्रभूला मला आनंदित कर, और प्रभु ने कहा मुझे खुश कर म्हणजे तुला ताकद भेटेल, तो तुझे ताकत मिलेगी, तू पडणार नाही, तू गिरेगी तुला नहीं, त्रास होणार नाही. तुझे तकलीफ नहीं जर होगी। मी खुश अब मैं खुश तर तू कधीच तुला एकटेपणाची जाणीव होणार नाही. तो कभी भी तुझे अकेलेपन का एहसास नहीं होगा। मी आताच थोड्या वेळा अगोदर सांगितलेलं की बाई लग्न करते आणि ती नवऱ्याला खुश करते. और मैंने अभी बताया है कि स्त्री क्या करती है, शादी करती है और अपने पति को खुश करती आपण है। येशूची वधू आहोत, और आप हम क्या है, परमेश्वर की वधू है, तर आपल्याला येशूला खुश करायचं. तो हमें भी यीशु को खुश करना है। म्हणून या 3 गोष्टी करायच्या. इसलिए 3 बातों को करना आपल्याकडे है। जे आहे हमारे पास जो जे है, काही जो कुछ है, वाटायचं. वो उसे बांट देना जर है। रिक्षात बसतो तर म्हणतो तुझं दारू तू भर. और रिक्शा में बैठने के बाद हम बोलते हैं तेरा 10 रुपये तू भर, नाही मी नाही तुझं भरणार. और मैं तेरा नहीं भरूंगी। आपण बऱ्याच गोष्टीत आपण वाटत नाही और बहुत सारी बातों में हम बांटते नहीं, आणि त्याच्यामुळे देवाला आपण खुश करू शकत नाही. और उससे हम प्रभु को खुश नहीं कर पाते। म्हणून जे चांगले ते करा. इसलिए जो अच्छा है वो करो, आणि तिथे लिहिलेलं आहे और वहाँ पर लिखा की है, तुमच्याकडे जे आहे ते वाटा. और आपके पास जो कुछ है उसे बांटो। आणि पूर्ण करा. त्यात गरजवंतांना वाटेकरी करण्यास विसरू नका, कारण असले यज्ञ असले यज्ञ असे जे तुम्ही करता ना तर देवाला फार संतोष देतात। देवाला फार. इथे सर्वात लास्टला लिहिलंय. तुम्ही 2 जी वचनं वाचली, स्तोत्रसंहिता 147, इब्रिकरांचं पत्र 11, त्याच्यात फार हा शब्द नाही, पण इथे बघायचं लिहिलंय फार संतोष देतं, फार आनंदित करतं देवाला. और परमेश्वर को बहुत आनंदित करता है। म्हणून देवाला आनंदित करा, इसलिए प्रभु को आनंदित करो, विश्वास ठेवा त्याच्यावर, और विश्वास रखो, त्याचा त्याचा शोध करा. उसको ढूंढो, बायबलमध्ये त्याला शोधा, बाइबल में उसे प्रार्थनेत ढूंढो, त्याला शोधा, प्रार्थना में उसे तो ढूंढो, नक्की सापडेल. वो जरूर मिलेगा। कारण देव बोललाय ना, शोधा म्हणजे कि प्रभु ने बोला है ढूंढो तुम सापडेल. पाओगे। तर देव कुणाला शोधायचे आपण? तो किसे ढूंढना है हमें? देवाला. प्रभु को। देवाला शोधत राहायचे जोपर्यंत आपण त्याच्या पुढे जात नाही. और प्रभु को ढूंढते रहना है जब तक हम उसके पास नहीं जाते। दुसरं देवाचं भय मानायचं, दूसरा परमेश्वर का भय मानना है, त्याच्यावर आशा ठेवायची, उसके ऊपर आशा रखनी है। हे नेहमी लक्षात ठेवा. आणि तीसरा, चांगलं करा, अच्छा करो, जे आहे ते वाटा. जो आपके पास है उसे बांटो, वाटा कमी नाही होणार, वाढेल. और बांटो तो कम नहीं होगा, परमेश्वर बढ़ाएगा। हे त्याच्याने या 3 गोष्टींनी देव खुश होतो. और इन 3 बातों से प्रभु खुश हो जाता है। काय करणार? तो क्या करोगे? देवाला खुश करणार. प्रभु को खुश करोगे? हो, आम्ही देवाला खुश करणार. और पहले हमने कहा कि हम प्रभु को हम खुश मग करेंगे, देवाला तो खुश करायचे. और प्रभु तो खुश करना ही आता है। हे वचन ऐकलं, हे केल्यानंतर तुम्ही देवाला खुश करा. और अभी तो वचन सुना, ये करने के बाद हम प्रभु को खुश कर आपण पाएंगे। यहुन्नामध्ये जे 8व्या अध्यायात वाचले 29 वचनामध्ये, और यूहन्ना ने 8:29 में जो हमने पढ़ा, तो म्हणाला देवाला जे आवडतं तेच मी करतो. और उसने कहा कि जो प्रभु को अच्छा लगता है वही मैं करता आणि हूँ, मी देवाला काय केलेलं आहे? प्रसन्न केलेलं आहे. और मैंने प्रभु को खुश किया है। देव काय बोलला? प्रभु ने क्या बोला? यह मेरा पुत्र है, प्रिय पुत्र है, जिससे मैं है ना? म्हणजे देव स्वतः म्हणाला की मी याच्यापासून खुश आहे. और प्रभु ने खुद कहा है कि मैं उससे प्रसन्न मग हूँ। काय केलं असेल येशूने? तो यीशु ने सब क्या किया होगा? येशूने देवावर विश्वास ठेवला, यीशु ने परमेश्वर के ऊपर विश्वास किया, उसका भय माना, म्हणून तो वेश्यांमध्ये राहिला, पण वेश्यावृत्ती केली नाही. इसलिए वो वेश्याओं के साथ रहा पर उसने वेश्यावृत्ति नहीं चुंगी की। घेणाऱ्यांबरोबर, चुंगी घेणाऱ्यांना काय म्हणतात? कर घेणाऱ्यांबरोबर राहिला, पण तो त्यांच्यासारखा नाही झाला. कर घेणारे बदलले. और चुंगी लेने वालों के साथ वो रहा, पर वो चुंगी लेने वाला उन लोगों के जैसा नहीं हुआ, पर वो चुंगी लेने वाले त्याच्यात बदल गए। देवाचं भय होतं. उसके अंदर परमेश्वर का भय था, तो आशा होती, त्याची देवावर आशा होती की मी एक दिवस जिवंत पुन्हा मी त्या स्थानावर येणार. और उसको कहीं ना कहीं आशा थी कि मैं एक दिन जरूर वापस मेरे उस स्थान पर आऊंगा। देवाची योजना पूर्ण केल्यानंतर तो पुन्हा देवाच्या उजवीकडे जाऊन बसला ना. और प्रभु की योजना पूरी करने के बाद वापस वो उस स्थान पर जाके बैठा त्याने है। चांगलं केलं ना. उसने अच्छा किया ना। मला सांगा, असं कोणतं काम आहे जे येशूने वाईट केलं? और मुझे ऐसा बताओ कि कौन सा ऐसा काम है जो यीशु ने, बुरा काम जो यीशु ने किया। कोणच काही एक जण पण नाही बोलू शकत की येशूने हे वाईट काम केले. और एक जन भी नहीं बोल सकता कि यीशु ने बुरा काम येशूने किया। आंधळ्यांना दृष्टी दिली,
यीशु ने अंधों को आंखें दिए मेऱ्यांना जिवंत केलं, और जो मर गए थे उनको जिंदा किया, कोड्यांना शुद्ध केलं, कोड़ियों को शुद्ध किया आरोग्य दिलं, और उन्हें चंगाई दी, भुकेल्यांना जेवण दिलं, और जो भूखे थे उनको खाना दिया, तहानलेले होते त्यांना पाणी जो दिलं, प्यासे थे उनको पानी दिया, जीवन सार्वकालिक जीवन दिलं, सार्वकालिक जीवन दिया, सगळं चांगलंच केलं. सब कुछ अच्छा ही आताही किया तो आता चांगलंच करतो. और अभी भी वो अच्छा ही करता आता है. जेवढे आजारी येतात अभी धीरे धीरे बीमार आते बरे हैं होतात. वो चंगे हो जाते हैं सगळ्यांचा धंदा इथे आल्यानंतर चांगला चालतो. और सबका धंधा यहाँ पर आने के बाद अच्छा चलता घरात है, सगळं काही चांगलं होतं. घर में सब कुछ अच्छा होता है. तेच लोकांना दिसतं ना, लोकांना खटकतं, अरे शुकडे हा जायला लागला, अरे शुकडे चौचवाले पैसे. और वही लोगों की आंखों में चलता है, फिर वो लोग बोलते हैं कि हाँ ये यीशु के पास जाता है, अरे वो चर्च वाले ने उनको दिया. तेव्हा की येशूकडे आल्यानंतर येशू चांगलंच करतो. बल्कि यीशु के पास आने के बाद यीशु अच्छा ही चांगला करता देव है, है. वो अच्छा परमेश्वर चांगलंच होणार है, ना. वो अच्छा ही होगा ना. त्याने कुणाचं मग आपण पण चांगलंच करायचं. तो हम भी अच्छा ही करना है. आणि दुसरं जे त्याच्याकडे होतं त्याने ते वाटलं. दूसरा जो कुछ उसके पास था उसने बांटा, त्याच्याकडे जीवन होतं, उसके बाद जीवन था, जीवन वाढलं. जीवन को बांटा. त्याच्याकडे पैसे होते, उसके बाद धन था, त्याने पैसे वाढले. उसने पैसा भी बांटा. त्याच्याकडे अन्न होतं, उसके पास अन्न था, त्याने अन्न वाढलं. उसने अन्न को भी बांटा. सगळं वाढलं ना. उसने सब कुछ बांटा ना. आपल्याला तेच करायचं. तो हमें भी वही करना है. तर आपण देवाला खुश करू. तो हम प्रभु को खुश करेंगे. उभे राहूया, हम खड़े हो जाएंगे, आपण प्रार्थना करू. हम प्रार्थना देवाला करेंगे म्हणून हा प्रभू मी आजपासून तुला आनंदित करेल, और प्रभु को कहेंगे प्रभु हाँ आज से मैं तुझे आनंदित तुला करूंगा प्रसन्न करेल, और आज से मैं तुझे प्रसन्न तुला करूंगा, खुश करेल. मैं तुझे खुश हा करूंगा. प्रभू मी फक्त तुझ्यावरच विश्वास करेन. हाँ प्रभु मैं सिर्फ तुझ पर ही विश्वास तुझं भय करूंगा, मानेन. तेरा भय आणि मानूंगा जे चांगले तेच करणार. और जो अच्छा है वही भी जे करूंगा काही माझ्याकडे ते मी वाढणार. और जो कुछ मेरे पास है मैं उसे बांटूंगा. हा प्रभू, हाँ प्रभु माझ्यावर दया कर. मुझ पर दया कर. प्रभू मला तुला आनंदित करायचंय. प्रभु मुझे आपको आनंदित करना मला है. एकटेपणाच्या जाणीवातून जायचं नाही. मुझे अकेलेपन के एहसास से नहीं जाना है माझ्याबरोबर तू सदैव राहायला पाहिजे. और मेरे साथ तो हमेशा रहना ज्याला चाहिए मी खुश करतो तो तो सदैव राहतो. और जिसे मैं खुश करता है वो हमेशा रहता तो है, कधी सोडून जात नाही. वो कभी छोड़कर नहीं प्रभू जाता. आम्हाला तुला खुश करायचंय. तो प्रभु हमें आपको खुश करना है, म्हणजे आम्ही तुझ्या बरोबरच राहू, तू आमच्या बरोबर. मतलब हम आपके साथ रहेंगे और आप हमारे साथ रहोगे. सबूला देवा. और ऐसा प्रभु को बोलो. पवित्र करुणामय प्रेमी पिता प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड आणि सर्व सामर्थ्य नावाने तुझ्या नगराच्या सिंहासनाच्या समोर येतो. चालणाऱ्या गोड पवित्र पिता या सर्व आलेल्या मंडळीला आशीर्वादित कर. करुणेचे कृपेचे पंख मागते, तुझं रक्त लावते, तुझी विपुल दया आशीर्वाद मागते. माझ्या जिवंत देवा, माझ्या तारका प्रभू, खरंच आम्हाला तुला आनंदित करायचंय, तुला प्रसन्न करायचंय. त्यासाठी आम्ही सदैव तुझ्यावरच विश्वास ठेवू, तुझं भय बाळगून, तुझीच आशा धरून प्रभू पवित्र पिता तुझा शोध घेऊन प्रभू जे चांगले तेच करून जे काही आमच्याकडे तू दिलेले आहे त्याच्यातलं नक्की आम्ही त्याच्यात वाटून करू. दया ठेव. सर्व गोष्टी प्रभू तुझ्या हातात देते. आम्ही तुला संतोष देणारी आमचं असं जीवन असो. आम्ही तुला दुखवतो, आम्ही तुला त्रास देतो, असे आमचं जीवन नसावं. ही माझी प्रार्थना आहे. सर्वांना आशीर्वाद दे, लागणारी सगळी गरज पूर्ण कर. प्रभू येशूच्या गोड आणि सर्व सामर्थ्य नावाने यांना मी आशीर्वादित करू प्रार्थना करते येशूच्या नावाने. आमेन.